आज सकाळचे सगळे कामं आवरून ना हे शेंगदाणे निवडायला बसलो होतो सगळेच. कारण आता पेरण्यांचे दिवस आलेत, त्याचीच ही तयारी. म्हणून ना यातले हे असे खराब झालेले म्हणा, एकदम छोटे शेंगदाणे असतात ना, ते काढून घेत होतो. कारण हे तर आता उगवणारच नाहीत. ते आवरून घेईपर्यंत ना कधी 2 वाजले समजलंसुद्धा नाही. मग पटापट दुपारचा स्वयंपाक वगैरे बनवून घेतला आणि जेवून झोपले ते डायरेक्ट संध्याकाळीच उठले. आणि ही गरमी तरी कधी कमी होते काय माहीत बाबा. त्याच्यानंतर मग परत स्वयंपाक बनवायचा होता, तो बनवायला घेतला. कारण एके ठिकाणी ना जेवण घेऊन जायचं होतं, त्याच्यासाठीच. आता कुठंतरी जेवण वगैरे घेऊन जायचं असलं की मी तरी आमटीला फोडणी देते. आता आपल्याला जरी बिना फोडणीची आमटी आवडत असली तरी ना दुसऱ्यांना आवडेलच असं नाही ना, त्याच्यामुळे असो तो सुद्धा स्वयंपाक पटापट आवरून घेतला आणि मग हे कपडे घडायला घेतल्या होत्या. आता 15 दिवस तरी ना कुठे बाहेर जायला लागतच होतं, त्याच्यामुळे हे कपडे तरी असे पडून होते. मग आज सगळे धुवून घेतले होते आणि मग जागच्या जागी ना घड्या घालूनसुद्धा ठेवून दिले. आता सगळं तर आवरून घेतलं होतं, म्हटलं आता आपलंसुद्धा थोडंफार आवरून घेऊयात. म्हणून ना मी सुद्धा छान अशी फ्रेश झाले. ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.